नमस्कार मैत्रिणींनो, अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे डोसाचा. हा डोसा मी इडलीच्या बॅटरपासून बनवलेला आहे आणि लास्ट व्हिडिओ मी जो पोस्ट केला होता तो होता इडली बॅटर कसं बनवायचं, ते सुद्धा राशनच्या तांदळापासून. परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे, तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ पहा. तेच बॅटर आपण डोस्यासाठी पण यूज करू शकता. वेगळे वेगळे आपण डोसे काढू शकतात. तुम्हाला पाहिजे तर त्याच्यापासून सेट डोसा झाला, मग स्पॉन्ज डोसा, मग मसाला डोसा, किंवा आपण म्हणू शकतो की लोणी डोसा पण बनवतात. तर वेगळे प्रकारचे आपण डोसे त्या बॅटरपासूनच बनवू शकतो. तर इकडे मी अगोदर दाखवते बटाट्याची भाजी. इकडे घेतले मी 2 बटाटे, अर्धा कांदा घेतलेला आहे, आल्या लसणाची पेस्ट, 1 मिरची आणि कोथिंबीर. तर आपण हे सगळे साहित्य घेतलेले आहे भाजीसाठी. तर सोपी अशी भाजी आहे, जास्त काही नाही इन्ग्रेडियंट्स. तर हे सगळ्यापासून मी बनवणार आहे आता भाजी. चला आपण बनवूया फर्स्ट भाजी. तर मी घेतलेला आहे इकडे पॅन. ह्याच्यात मी टाकते साधारण 2 ते 3 टेबलस्पून ऑइल. तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यात मी घेते राई, आल्या लसणाची पेस्ट आणि ह्याच्यात घालते मी कढीपत्ता. आता ॲड करूया कांदा. परतून घेते. मैत्रिणींनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता मी ह्याच्यात ॲड करते हाफ टीस्पून एवढी उडद डाळ. थोडीशी भाजून घ्यायची आहे ही. हाफ टीस्पून ह्याच्यात मी टाकते हिंग, हाफ टीस्पून हळद. मिक्स करून घेते. भाजी फक्त 2 बटाट्याची आहे, त्याच्यानुसार मी इकडे हळद यूज केलेली आहे. आता मी ह्याच्यात ॲड करते बटाटा. स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेरी असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नक्की प्रयत्न करेन की तुमचे रिप्लाय मी देऊ शकेल. तर ह्याला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे, चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मीठ घातलेलं आहे. मीठ आम्ही बटाट्यांना पण घातलं होतं, तर चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घेते. तर आपली इकडे बटाट्याची भाजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं स्मॅश करून घेते. तर तुम्हाला भाजी नाही बनवायची असेल तर तुम्ही फक्त डोसासुद्धा खाऊ शकता चटणीसोबत, किंवा आपला कुठली पण चटणी असू दे, 2 टाईपची चटणी घेऊ शकता. तर नाही तर सांबार पण तुम्ही सर्व करू शकता. तर ह्याच्यात मी घेतले थोडीशी कोथिंबीर आणि आपली भाजी आता इकडे रेडी आहे. मस्त अशी भाजी झालेली आहे, छान अशी, खूप म्हणजे एकदम आपल्याला जे पाहिजे टेक्स्चर जो मसाला डोसासाठी तशी भाजी बनवलेली आहे इकडे. आत्ता मी बॅटर घेतलेलं आहे, ते म्हणजे इडली बॅटर. ह्याच्यात मी घेतलं आहे पाणी. अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे. जे आपण इडलीला जो बॅटर यूज करतो थोडासा ठीक असतो, त्याच्यात आपण पाणी शक्यतो यूज करत नाही. तर इकडे मी घेतलेलं आहे पाणी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. तवा मी घेतलेला आहे इकडे. तो तवा मी थोडासा तेल लावून घेते. हा तवा थोडासा मोठा आहे आणि आपली गॅस थोडीशी कमी होते, त्याच्यामुळे डोसा पूर्ण तव्यावरती नाही घालायचा. साईडमध्ये थोडासा जागा सोडायला पाहिजे, नाहीतर मग आपला डोसा परफेक्ट येत नाही. तर पाणी टाकलं आहे मग ह्याच्यावरती, म्हणजे तवा जो गरम असतो थोडासा थंड करून घ्यायचा असतो. आता मी ह्याच्यावरती बॅटर टाकते. तर इकडे मी घेते स्पॉन्ज डोसा अगोदर बनवून. मस्त असं बॅटर फ्लोई झालेलं आहे, तुम्ही बघू शकता.
आता ह्याला थोडेसे असे बबल्स आलेले आहे, म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट आहे, परफेक्ट झालेलं आहे. डोसासुद्धा साईडने म्हणजे सोडलेला असा दिसतो, तुम्ही बघू शकता. मस्त असा डोसा आता जे ह्यात आता रेडी होतोय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा करू शकता. मला तो थोडासा फ्लिप करायचा आहे, तुम्ही बघू शकता. असंच हाताने सुद्धा आपण काढू शकतो. तर मी उलटा पण त्याला भाजून घेणार आहे. मला तसा आवडतं, तुम्ही असा सुद्धा सर्व करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्त असा हा मी थोडासा भाजून घेते. तर आपला हा स्पॉन्ज डोसा रेडी आहे. आता मी त्याच तव्यावरती थोडंसं तेल घेते, स्प्रेड करते आणि परत पाणी मारून त्याला थोडंसं थंड करून घेते. आता मी मसाला डोसासाठी डोसा काढून घेणार. तर एक असा मी घेतलेला आहे बॅटर आणि त्याला मी स्प्रेड करून घेते. कारण आपली गॅस तेवढी म्हणजे बाहेर तेवढी येत नाही, त्याच्यामुळे शक्यतो छोटासाच डोसा आपण काढायला पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होतो. आम्हाला तवा पूर्ण हलवावा लागेल, तर त्याच्यानुसारच मी इकडे स्प्रेड करते तवा. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा डोसासुद्धा रेडी आहे. थोडंसं तेल घालते मी साईडने. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम कडक करून घेऊ शकता, ब्राऊन कलरचा असा. मला तसा नको आहे, थोडासा मी सॉफ्ट ठेवते. ह्याच्यावरती आता मी भाजी लावून घेते, जी बटाट्याची भाजी आपण बनवली होती ती स्प्रेड करून घेते. ह्याच्यावरती तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा, सुकी चटणी असते तीसुद्धा टाकू शकता, किंवा ग्रीन चटणी, म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे आवडतो तसा तुम्ही डोसा इकडे रेडी करू शकता. मी इकडे फक्त बटाट्याची भाजी लावून घेते आणि चटणीसोबत मी सर्व करणार आहे. तर पूर्ण डोशाला मी ही चटणी लावून घेते, भाजी लावून घेते. फोल्ड करून एकदा फ्लिप करून घेते, म्हणजे जस्ट असंच. मला जास्त कडक नको म्हणून मी कडक करत नाही. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही ह्याला घेऊ शकता डोसा. छान असा कुरकुरीत झालेला आहे ऑलमोस्ट. तर मी आता याला सर्व करते. तर मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.